राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायातील 67वी ओवी मला खूप भावते, खूप आवडते आणि तिचं मला येईल असं विश्लेषण मी करणार आहे. की टिटभू चाचूवरी मापसुये सागरी, मी नेन तू त्यापरी प्रवर्थे एथ. माऊली सांगतायत, एक टिटवी आणि एक टिटवा समुद्राच्या किनारी राहत असतात आणि तिथं काय होतं, त्या समुद्राच्या किनारी ती टिटवी अंडी घालते आणि ओहोटी आल्यामुळं तिची अंडी त्या समुद्रामध्ये वाहून जातात. आता ती दुःखी होते, काय करायचं. मग टिटवा म्हणतो, तू काही काळजी करू नको, आपण समुद्रातलं पाणी उपसून काढू आणि आपली अंडी आपण परत मिळवू. आणि मग ती इवलीशी चोच घेऊन ती दोघं त्या समुद्राच्या पाण्यामध्ये चोच घालायची, त्यातलं पाणी घ्यायचं आणि बाहेर रेतीवरती फेकायचं, असं त्यांचं चाललेलं असतं. आपल्याला माहिती आहे की एवढ्या ह्यानी काय होणार नाही, पण आत्मविश्वास पण याच्यातून माऊलींना सांगायचं असेल. आणि त्यानंतर मग काय होतं, नारद मुनींना ही गोष्ट दिसते. आता नारद मुनींना कळतं की आता भांडण लावायला ही गोष्ट आपल्याला सोयीस्कर आहे. अर्थात नारद मुनींनी जी जी भांडणं आजपर्यंत लावली, ती भांडण त्याच्यातून चांगली निर्मिती होण्यासाठी भांडण आहे. आपल्यासारखं तुझं माझं भांडण त्यांचं नाही. आणि मग ते जातात टिटवीकडं. टिटवीला म्हणतात, अरे तुम्ही असं करा, तुमच्याच्याने हे व्हायचं नाही. तुम्ही किती अहोरात्र झटला तरी हे काम होणार नाही. तुम्ही असं करा, गरुडाकडं जा, कारण अमृत पिलेला गरुड तोच यावरती काहीतरी उपाय काढेल किंवा तुमची अंडी तो परत मिळवून देईल. आणि मग ते जातात स्वर्गात. गरुडा राजाला म्हणतात, गरुड राजा, आमची अंडी तेवढी द्यायचं, तू बघ, प्रयत्न कर, आणि आम्ही खूप दुःखी आहोत, तुला आमचा आशीर्वाद भेटेल. आणि मग गरुडाचा मुलगा कामकेतू, गरुड म्हणतो जाते, हे काय सोपं काम आहे. आणि मग गरुडाचा मुलगा येतो आणि समुद्रावरती आक्रमण करतो. आता समुद्राचा मुलगा जलधारू आणि जलधर आणि एक नावाड्याचा मुलगा असे मिळून त्याच्यावरती आक्रमण करतात त्या कामकेतूवरती आणि तो मूर्छित पडतो. आता तो मूर्छित पडल्यानंतर परत ते टिटवा टिटवी परत गरुडाकडे जातं. मग गरुडाला प्रचंड राग येतो. गरुड मग स्वतःच भरारी घेऊन त्या समुद्रावरती आक्रमण करायला धावतो. त्यावेळेला समुद्र घाबरतो. समुद्र म्हणतो, आता माझं काही खरं नाही. मग तो शंकर महादेवांच्याकडे जातो. शंकर महादेवांना म्हणतो, देवा मला तर वाचवा तुम्ही, माझं फार अवघड झाले. त्यावेळेला मग शंकर महादेवांचं पण त्रिशूळ तो गरुड गिळंकृत करून टाकतो. त्यानंतर मग आता विष्णूकडे गेलं पाहिजे. मग विष्णूकडं जातो समुद्र, हवाला होतो. विष्णूचंही सुदर्शन गरुड गिळून टाकतो. आता खूप त्रास, म्हणजे याच्यातून काही मार्गच नाही असं समुद्राला वाटलं. मग म्हणतो, आता एकच देव शिल्लक राहिला. मग ब्रह्मा विष्णू महेश झाला, विष्णू झाला, आता ब्रह्माकडे जातो. मग ब्रह्मदेव म्हणतात, तिथे येतात आणि पहिलं त्या गरुडाला नमस्कार करतात आणि म्हणतात, हे गरुड देवा, मी सगळं हे पाहिलेलं आहे, सगळं ठीक आहे, तुम्ही खूप ताकदवान आहात, शक्तिवान आहात, पण असं करा, आता देवाधिकांशी पंगा लेणं बरं नव्हे. मग आता यातून आपण काहीतरी मार्ग काढूया. मग गरुडाला पण कळतं की आता ब्रह्मदेव सांगतायत हे ठीक आहे. आणि मग विष्णूचा तर आपल्याला ऐकावं लागेल. मग विष्णुदेव म्हणतात की गरुडा, तुला काय पाहिजे ते माग. तर गरुड पण हुशारकीमध्ये असतो, ॲटिट्यूड थोडंसं, म्हणतो मला काय नको, तुम्हीच मागा मला. म्हणजे थोडासा मी पण अहंकार इथं गरुडाच्या अंगात शिरलेला आहे. मग त्यावेळेला विष्णूंना पण आई ती संधी घावून येते. विष्णू म्हणतात, हे बघ, तुला मी वर मागतो, पण तुझी काय इच्छा आहे
त्यावेळेला गरुड म्हणतो, मला फक्त त्या टिटवी आणि टिटव्यांची अंडी तुम्ही बाहेर काढून द्या आणि तुम्हीच मला काय पाहिजे ते मागा, मी द्यायला समर्थ आहे. मग विष्णू हो म्हणतात. आणि मग विष्णू गरुडाला म्हणतात, आता तू माझं वाहन होऊन जा. आणि मग गरुड विष्णूचं वाहन होतो. कारण विष्णूला पण माहीत असतं की हे गजब वाहन हे जर उद्या आणि पिसाळलं कुठं तर हे काय आटोक्यात येणार नाही. ते आपल्या तळाशी ठेवलेलं बरं, आपल्या अंडरमध्ये राहील. आणि मग गरुड हा विष्णूचं वाहन होऊन जातो. आणि मग तो गरुड समुद्र ती अंडी टिटवी आणि टिटव्याची बाहेर काढून देतो. मग माऊलींना ह्याच्यातून काय सांगायचं आहे? ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात माऊली की मी पण एक टिटवीसारखाच आहे, छोटासा आहे मी. आणि गीता हा सागर आहे. आणि त्या सागरातून माझ्या छोट्या हस्तातून मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय ही ज्ञानेश्वरी. तर देवा म्हणजे मला एवढी शक्ती द्या. जशी विष्णू, महेश, ब्रह्मा हे सगळे जसे तुम्ही टिटवीला सामर्थ्य म्हणजे तिला तिच्या अंडी वाचवण्यासाठी धावून गेला, तशी मी ही ज्ञानेश्वरी लिहितोय, तुम्ही पण माझ्या मदतीला या, असे माऊली म्हणतायत. आणि दुसरी गोष्ट, यातून अजून जरी वेगळा काय अर्थ तुम्हाला वाटत असेल तरी तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि दुसरी गोष्ट, माऊलींनी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये एवढे सिद्धांत दिलेले आहेत की त्याचा उलगडा अजूनही एका ठिकाणी होतो, पण कधी कधी अजून एक अर्थ लागतो. कितीतरी अर्थपूर्ण, किती म्हणजे एवढं समंजस ज्ञान किंवा एवढी उकल करून सांगणारं ज्ञान. गीता आपण म्हणतो, गीता एक पूजनीय ग्रंथ ठरला असता आणि गीता फक्त आपण पूजन केलं असतं गीतेचं, पण गीतेला सजवलं किंवा गीता बाहेर काढली आणि त्याच्यातलं ज्ञान सगळ्यांना सांगणारे ज्ञानोबा आहेत की त्यामुळं ज्ञान आपल्याला समजलं. ती फक्त पूजनीय ग्रंथ राहिलेला नाही, ज्ञानेश्वरीमुळं तो ग्रंथसुद्धा सगळ्यांच्यापर्यंत पोहोचला. एवढे मोठे हे ज्ञानोबाराय आहेत. आणि अशा ज्ञानोबारायांना माझा शतशः दंडवत आहे. अलंकापुरी रम्य सिंहास्तनस्थं पदाद्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेक्षं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं. रामकृष्ण हरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट्स करा. खूप छान वाटेल मला.